सिमेट्रिक आय सेक्शन फ्लेंज ही आकृती याची काढता यायला पाहिजे. आता बेंडिंग स्ट्रेसचं गणित आहे पण आय सेक्शनचं आहे. कशाचं आहे? तो बेंडिंग स्ट्रेसचं गणित आहे पण आय सेक्शनचं आहे. तर ते तुम्हाला शिकवणार आहे मी आत्ता. तर आता आपण बघूया कसं करायचं ते. सिमेट्रिकल आय सेक्शन ऑफ द फ्लेंज 120/20 किती आहे? 120/20. तो हे असं आहे 120 आणि असं आहे 20. समजलं का नाही? फ्लेंज म्हणजे वरची पट्टी. तो 120/20ची वेब ऑफ द थिकनेस 20 mm. वेबची थिकनेस किती आहे? 20 mm आणि 100 mm डेप्थ देतो. कळतंय का? हे 100 mm ने बाळा हो, हे 100 mm आहे. हां, यो 20 mm आहे. यो किती आहे? 120 mm आहे. हे 100 आहे. ओके चलो कॅरी परत हेच सेम वरती काढा. सिमेट्रिकल आय सेक्शन म्हणजे वरती जो आहे तोच खाली असणार ना. मग काय करतोय? बरोबर बोलतो की नाही? हां, मग किती आहे? हे 20 mm आहे आणि हे किती आहे? 120. ओके की नाही बोला? ही डायग्राम निवडली. तो काय म्हणतात मला पुढे म्हणतात कॅरिंग युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड ऑफ द मॅग्निट्यूड 80 kN/m 4 मीटरचा स्पॅन. म्हणजे हे बघा, हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे. याच्यावरती 4 मीटरची याची लांबी आहे आणि याच्यावरती UDL टाकलाय. काय टाकलाय? UDL. तुम्हाला माहिती UDL असल्यावरती काय WL²/8 80 kN/m UDL टाकून दिलाय आणि आय सेक्शन आहे. आता प्रश्न असा पडतो की आपल्याला गण शिकवलेलं आहे काय की सिग्मा बी = m/z. तो m तर काढून फेकता येईल मला कसा? WL²/8. W दिलाय 80, L दिलाय 4चा वर्ग /8. मग किती दिलं बरं काय? हे दिलं 160. 160 × 10⁶ न्यूटन mm मध्ये करून टाकतो. kN × मीटरमध्ये आला असता, न्यूटन mm मध्ये करून टाकतो. समजतंय का? तो एवढा येऊन गेला. मग m आला पण झेड कसा काढावा इथं? तो या आय सेक्शनच्या झेड काढायला BD²/6 करून जमणार नाही. इथं तुम्हाला करावं लागतो I/Y. काय करावं लागतं? याचा अर्थ परत तुम्हाला आय काढावं लागेल. आता आय कसा काढायचा आता माहिती आहे? याचा आय काढायचा कॅपिटल BD³/12 मायनस छोटा BD³/12 आय सेक्शनचा. तर तुम्ही म्हणाल असं काय करून टाकलं आय सेक्शनमध्ये? असं काही नवीन कधी जिंदगीत बघितलं नव्हतं. मग बघा, मग तुमच्या लक्षामध्ये येईल की बघा, हा इथून ते इथपर्यंत हा बाहेरचा जो आहे हा कॅपिटल B आहे. हे टॉपपासून ते पूर्ण आय सेक्शनचा हा जो कोणी आहे ना, हा कॅपिटल D. किती असेल तो? यामधले 100 20 20 हे 100 20 आणि 20 किती? 140 mm. याचा अर्थ काय झाला माहिती आहे का? याचा बी किती दिला इकडे? 120 × 140³ /12. ओके की नाही? हां, चला पुढे या. पुढे तुमच्या लक्षामध्ये काय येते बरं का की बी. आता बी कोणता घ्यायचा आहे? यामधल्या थिकनेस किती आहे? ही थिकनेस मधली थिकनेस किती आहे? 20 आहे. किती आहे? 20 mm आहे. मला सांगा, हे टोटल 120 आहे. या 120 मधून 20 मायनस केलं तर किती? 100. हां, मग बी येणार 100. समजलं का? बी कोणता असतो? हे बघा, छोटा बी म्हणजे काय? टोटल बी मायनस थिकनेस ऑफ वेब. थिकनेस ऑफ वेब. वेबची थिकनेस मायनस करू नका. टोटल 120 मधून हे मायनस केलं का छोटा बी येऊन जाईल. ओके. आणि डेप्थ किती बरं काय याची? हे बघ मधला, हा मधला ठोकळ्याची बात करतोय मेरा हो. डेप्थ किती याची? 100. मग 100³ /12. दिस इज युअर आय. दिस इज युअर आय. हां, तो दिस इज युअर आय. मग किती येतो तो बघा? 120 × 140³ /12 मायनस पुढे काय? 100 × 100³ /12. दिस इज युअर आय. तो आय किती येतो? ENG करून 19.10 × 10⁶ mm⁴. हा झाला आय. आणि वाय काय असतो? वाय म्हणजे निम्मा. पूर्ण 140चा आहे तो D/2. पूर्ण कितीचा आहे? 140चा आहे. तो 140चा निम्मा किती येईल रे? 70. किती आला? 70. मग आय भेटला, वाय भेटला. I/Y करा मग आता. सो देअरफॉर Z = I/Y. आय किती आहे? 19.10 × 10⁶ आणि वाय किती आहे? 70. तर याचा आन्सर किती बघा आता? /70. किती आला आन्सर? हा झेड आला तुमचा 272.95 × 10⁻³ mm³ मध्ये. I/Y झेड आला ना, तर M आला, झेड आला. मला काय लागतो? मला लागतो M. मला लागतो हा M. मला लागतो हा झेड. तर आता आपण काय करणार? हा काढणार सिग्मा बी M/Z. 160 × 10⁻⁶ / 272.95 × 10⁻³ तर बघा मग सिग्मा 160 × 10⁻⁶ / 272.95 × 10⁻³ किती आन्सर येते बघा? 586.18 Nm². मग डायग्राम काढून टाका. समजलं का? या पद्धतीने येईल ते 586.18
586.18 कॉम्प्रेशन टेन्शन आन्सर करेल. बीम ऑफ स्पॅन 1.2 मीटर. क्वेश्चन काय म्हणताय, कॅन्टिलिव्हर बीम ऑफ स्पॅन 1.2 मीटर. कॅन्टिलिव्हर बीम आहे त्याचा स्पॅन 1.2 मीटर दिला आहे. ठीक आहे, कॅन्टिलिव्हर बीम आहे, हा कॅन्टिलिव्हर बीम त्याचा स्पॅन किती आहे 1.2 मीटर. तो 1.2 मीटरची लांबी, बरोबर आहे का. पॉईंट लोड 70 kN ॲट अ फ्री एंड. याच्या एंडला किती लागतोय 70 kN लोड लागतोय. समजतं की नाही तुम्हाला, येतं का हो का. तर बीम इज रेक्टँग्युलर, तो बीम रेक्टँग्युलरच राहणार नेहमी, कारण त्यांना माहिती पोरांना काही येत नाही. तो बीम नेहमी रेक्टँग्युलर राहणार. किती आहे 230 mm आणि डेप्थ किती याची 500 बस. आणि आपल्याला बेंडिंग स्ट्रेस काढायला लागेल. तो सिंपल आहे ना. काय फॉर्म्युला असतो बेंडिंग स्ट्रेसचा रे, बेंडिंग स्ट्रेस इज इक्वल टू माझा M/Z. आणि एम किती असतो, सिम्पली जेव्हा आपण कॅन्टिलिव्हर बीमच्या फ्री एंडला W लोड लागलेला असतो तेव्हा एम काय असतो WL. काय असतो W किती आहे 70 आणि लांबी किती आहे 1.2. झाला एम. 70 गुणिले 1.2 84. किती आला 84. काय आला 84 kN इंटू मीटर आला. तो एम काय करणार 84 इंटू 10⁶ न्यूटन इंटू एम. न्यूटन इंटू हा काय झाला तुमचा एम. काय झाला तुमचा एम म्हणजे उदाहरणातला एम आला. ठीक आहे, हा मीटरमध्ये इथं पुढे केलं ना मी कन्वर्ट न्यूटन एम मध्ये. कशाचा पहिले जे आहे ते करायचं, नंतर लास्टला जायचं. चला आता मला झेड लागतो ना, एम कार्ड भेटला, झेड लागणार. झेड कसं काढणार मी, झेड असतो BD² बाय 6, BD² डी आहे 230, डी आहे 500चा वर्ग डिवाइड बाय 6. किती बघा 230 इंटू 500चा वर्ग डिवाइड बाय 6. आन्सर किती येते बघा, आन्सर येते काहीतरी 9.58 इंटू 10⁶. हा झाला झेड, हा झाला एम. आता काय करायचं मला, बेंडिंग स्ट्रेस सिग्मा बी कसं काढणार M/Z. 84 गुणिले 10⁶ डिवाइड बाय 9.58 इंटू 10⁶. मग काय येईल एकटला 84 डिवाइड बाय किती रे 9.58 डिवाइड बाय 9.58 किती रे 8.768 न्यूटन पर MM स्क्वेअर. हे झालं तुमचं बेंडिंग स्ट्रेस. किती मार्क 9 मार्क. समजलं का नाही. हा बेंडिंग स्ट्रेस. मग डायग्राम काढायला काय रोग येतो, हे काय हे किती आहे 8.768 8.768 कॉम्प्रेशन टेन्शन. दिस इज युअर आन्सर.